सोलापूरची पूर्वा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून अडकली आहे। तिला 5 वर्षानंतर घर खरेदी करायचं आहे म्हणून पैसे साठवण्यासाठी तिने ही गुंतवणूक केली होती। मात्र या उद्दिष्टासाठी तिने गुंतवणूक केलेला इक्विटी फंड योग्य नाहीये हे नंतर तिच्या लक्षात आलं। 1, 3 आणि 5 वर्षाचा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून अनेक गुंतवणूकदार इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करतात। मात्र सुरुवातीला यामध्ये असणारी जोखीम गुंतवणूकदारांच्या लक्षात येत नाही। ज्या वेळेला शेअर मार्केट खाली येतं त्यावेळेला गुंतवणूकदारांना खूप मोठा लॉस होतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। मार्केटमध्ये 400 पेक्षा जास्त इक्विटी फंड आहेत, त्यामुळे चूक होणं स्वाभाविक आहे। त्यामुळे इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आपण समजून घेऊया। इक्विटी फंड ही हाय रिस्क हाय रिटर्न कॅटेगरी आहे। रिस्क जास्त असेल तर गुंतवणुकीचा कालावधी जास्त पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे। इक्विटी फंडमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते। हे ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात आलंय। त्यामुळे इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि तुमच्याकडे गुंतवणुकीचा कालावधी 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो। मात्र 10 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर तुम्हाला मार्केटची दिशा ओळखता आली पाहिजे। तुम्ही गुंतवणूक केली आणि मार्केट खाली आलं किंवा मार्केटमध्ये टाइम करेक्शन झालं तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं। त्यामुळे तुमचा गुंतवणुकीचा कालावधी जेवढा जास्त तेवढी इक्विटी फंडमध्ये जोखीम कमी हे लक्षात ठेवा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली जोखीम घेण्याची क्षमता। आपला गुंतवणुकीचा कालावधी 10 वर्षापेक्षा जास्त असेल मात्र आपल्याला खूप मोठे चढ उतार सहन होत नसतील तर केवळ आपली होल्डिंग पॉवर नाही म्हणून आपण चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेऊ शकतो। त्यामुळे इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करताना शेअर मार्केटमध्ये होणारे मोठे चढ उतार सहन करायची तयारी ठेवा। अन्यथा इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक न करता हायब्रिड फंडमध्ये गुंतवणूक करा। हायब्रिड फंडमध्ये मध्यम जोखीम घेऊन तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो। उदाहरणार्थ बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड या कॅटेगरीने मागच्या 10 वर्षात सरासरी 12% रिटर्न दिला आहे। या फंडमध्ये खूप जास्त चढ उतार झाले नाही आहेत। तसेच इक्विटी फंडमध्ये अनेक सब कॅटेगरीज आहेत, त्यामुळे फंडच्या प्रकारानुसार त्यामध्ये वेगवेगळा रिटर्न मिळू शकतो, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे। इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करताना आणखी एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, ती गोष्ट म्हणजे एक्सपेन्स रेशो। फंडचा एक्सपेन्स रेशो जास्त असेल आणि दीर्घ कालावधीमध्ये फंड इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देत नसेल तर त्यातून आपल्याला गुंतवणूक काढून घ्यावी लागेल। इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न मिळावा म्हणूनच आपण ॲक्टिव्ह फंडमध्ये गुंतवणूक करतो। मात्र हा उद्देश साध्य होत नसेल तर त्या फंडमधून बाहेर पडून दुसरीकडे गुंतवणूक करण्यात आपला फायदा आहे। इक्विटी फंडची निवड करताना चौथी गोष्ट आपण बघितली पाहिजे, ती म्हणजे फंडची लॉंग टर्म कामगिरी। बऱ्याच वेळेला गुंतवणूकदार 1 किंवा 3 वर्षाचं रिटर्न बघून फंडमध्ये गुंतवणूक करतात। मात्र जर आपला गुंतवणुकीचा कालावधी जास्त असेल तर आपण फंडची लॉंग टर्म कामगिरी बघितली पाहिजे। तसेच ज्या वेळेला 2008 किंवा 2020 सारखे मोठे क्रॅश झाले तेव्हा त्या फंडनी कशी कामगिरी केली ते देखील आपण बघितलं पाहिजे। पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड। आपण ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याचं शिक्षण किती झालं आहे, त्याला किती वर्षाचा अनुभव आहे, त्याची कामगिरी कशी आहे ते आपण बघितलं पाहिजे। तसेच फंड मॅनेजर एकाच फंड हाऊसमध्ये स्थिर आहे का त्याची माहिती घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। फंड मॅनेजर जर प्रत्येक 3-4 वर्षाला नोकरी बदलत असेल तर त्याचा फंडच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। इक्विटी फंडची निवड करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबद्दल आपण आज माहिती घेतली। तुम्ही देखील या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून चांगली वेल्थ क्रिएट करा। पाहत रहा मनी9 मराठी।